नमस्कार शेतकरी बांधव. शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सरसकट कर्जमाफी संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांना आता असं वाटत आहे की आता जे की विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती सरकार नक्कीच आमचा सर्व शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा हा कोरा करेल. कारण की मागील 2 ते 3 महिन्याच्या पूर्वीच्या काळात जे की महाराष्ट्राचे पणन मंत्री असो किंवा इतरही महायुती सरकारचे प्रत्येक मंत्री असो त्यांनी असे आश्वासन पत्रकारांशी बोलत असताना देत आले होते की आमचं सरकार हे 3 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला लागलेलं आहे. जरी आमच्या तिजोरीत सरकारच्या तिजोरीत सध्या तरी पैशाची कमतरता आहे, निधीची कमतरता आहे, तरी देखील केंद्राकडून काही निधी आणि राज्याकडून काही निधी एकंदरीत अशी आम्ही 3 लाखापर्यंतची कर्जमाफी करून सर्व शेतकरी बांधवांचा जे की जवळपास शेतकरी 3 लाखापर्यंतचा सातबारा आम्ही मागील काही वर्षातील कोरा करणार असं आश्वासन जे की मागील काही काळात प्रत्येक नेत्याने जे की महायुती सरकारच्या दिलेलं होतं. परंतु आता जे की 15 ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता देखील चालू झाली आहे. आता काही दिवसातच जे की आता मतदान देखील होईल आणि नवीन सत्ता देखील स्थापन होईल. परंतु कर्जमाफीचा निर्णय काही त्यांच्या माध्यमातून मार्गी लागला नाही आणि याच्याच माध्यमातून राज्यातील विचार केला तर बहुतांश शेतकरी खूप जास्त जे की नाराजग्रस्त त्यांच्यावरती आहे शेतकऱ्यांना. परंतु आता कर्जमाफी संदर्भात जे की मतदान प्राप्त करण्यासाठी जे की प्रत्येक पक्षाचे जे की कार्यकर्ते किंवा प्रत्येक पक्षाचे नेते उमेदवार जे की कर्जमाफी संदर्भात खूप मोठ्या भूमिका त्यांच्या स्पष्ट करू लागले, जाहीर करू लागले. आता काँग्रेसचे जे की दिग्गज नेता राहुल गांधी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक कर्जमाफी संदर्भात खूप मोठा जाहीरनामा त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तुत केला. आणि त्याचबरोबर जे की महायुती सरकारने जे की जाता जाता जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद देखील त्यांच्या माध्यमातून मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काही देवेंद्र फडणवीस यांनी असे काही वाक्य सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि आमचं सरकार परत एकदा स्थापित झालं की शेतकऱ्यांची आम्ही 3 लाखापर्यंतची नक्कीच कर्जमाफी करू. याच्या अगोदर देखील आम्ही कर्जमाफी करणार होतो, परंतु जे की आता काही योजनांचा पाऊस जे की शेतकऱ्यावरती किंवा महिलांवरती पडला त्याच्यामुळे तिजोरीत थोडक्यात जे की कडकडाट जे की कर्जमाफीसाठी सध्या तरी होता, त्याच्यामुळे आम्ही कर्जमाफी करू शकलो नाही. परंतु येत्या काळात नक्कीच आम्ही शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू. 2011 पासून ते तर 2020 पर्यंतचं सर्व काही थकीत शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही तिथे माफ करू असं आश्वासन देखील जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्या पत्रकार परिषदेमध्ये जाता जाता त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं. आता त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की काँग्रेस मेन जे की काँग्रेस पक्षाचा जे की जाहीरनामा त्या दिवशी जे की मित्रांनो राहुल गांधी यांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आला. काँग्रेसचे दिग्गज महाराष्ट्रातील नेते नाना पटोले, राहुल गांधी यांच्या माध्यमातून काही कर्जमाफी संदर्भात काही जाहीरनामा त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आला. त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही जे की आमचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्याच्या नंतर नवीन आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही सर्वात मोठा जो निर्णय घेऊ तो म्हणजे बळीराजाला कर्जमाफी सातबारा त्याचा मुक्त करू, कर्जमुक्ती करू, सर्व काही सातबारावरील बोजा त्याचा कोरा करू, खाली करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. आम्ही जे की संपूर्ण जे की मागील थकीत शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट आम्ही सातबाराच्या त्यात कोरा करू. आता कोणतं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते या संबंधीची माहिती अगदी 2 मिनिटात आपण आता जाणून घ्या, समजून घ्या. आणि त्या अगोदर जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण आहे त्याकरता व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की आत्ताच करून द्या शेतकऱ्यांनो. तर चला तर सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण जाणून घ्या की कोणतं सरकार तुमची कर्जमाफी करू शकते. शेतकऱ्यांना जसं की महायुती सरकारचा निर्णय होता की आम्ही कर्जमाफी करणार, परंतु सरकारच्या तिजोरीत कडकडाट जे की कर्जमाफीसाठी आहे म्हणजेच की कोणताही निधी आमच्याकडे उपलब्ध नव्हता म्हणून आम्ही आता कर्जमाफी करू शकलो नाही. परंतु नक्कीच जे की 26 नोव्हेंबरच्या नंतर जे की परत एकदा नव्यानं सत्ता स्थापित झाल्याच्या नंतर आमचं महायुतीचं सरकार जो पहिला निर्णय घेईल तो कर्जमाफीचा घेईल आणि शेतकऱ्यांना आम्ही नक्कीच कर्जमाफी देऊ असं आश्वासन देखील आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले शेतकरी म्हणून. तर हा जे की महायुती सरकारचा थोडक्यात इथे जाहीरनामा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला होता शेतकऱ्यांनो. आता जे की काँग्रेसचा जाहीरनामा थोडक्यात राहुल गांधी यांच्या माध्यमातून दिलेला, जे की आपण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की त्यांच्या माध्यमातून त्यांनी पण हेच सांगितलं की आमचं सरकार स्थापित झाल्याच्या नंतर कर्जमाफी संदर्भात आम्ही पहिल्याच टप्प्यात हालचाली करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा देखील त्याच्यात पुरेपूर कोरा करू. आता हे झालं काँग्रेसचं. आणि आता झाला विषय राहिला महाविकास आघाडीचा म्हणजेच की उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून. आता बहुतांश शेतकरी बांधवांना फक्त 90% विश्वास
विश्वास म्हणजे कर्जमाफी करता जे की उद्धव ठाकरे यांच्यावरती आहे, कारण की यांनी 2019 अंतर्गत 19 मध्ये जे की महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंतचा सरसकट सातबारा कोरा केला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 92% अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तिथे भेटलेला होता शेतकऱ्यांनो. आता त्यांचा काय निर्णय, तर याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी कोणतंही ओपिनियन त्यांचा जाहीरनामा दिलेला नाही की आम्ही कर्जमाफी करणार की नाही करणार, कारण की त्यांना ऑलरेडी माहिती आहे की शेतकऱ्यांना आपल्यावरती तेवढा भरोसा आहे की कर्जमाफीसाठी आपल्याला ते त्या विधानसभेला मतदान करेल. आता आम्ही कोणत्या पक्षाचे ते गुणगान गाऊन लागलो की हे पक्ष तुमचं कर्जमाफी करेल, तो पक्ष करेल, परंतु ज्या त्या पक्षाचा जाहीरनामा तुम्हाला मी माझ्या शब्दातून स्पष्टपणे सांगितला. परंतु तुम्हाला नक्कीच हे कळालं असेल की तुमचं सरकार म्हणजे तुमची कर्जमाफी कोणतं सरकार करू शकते. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला तर कोणतंही सरकार करू शकते, पण त्याला लागतो शासनाच्या तिजोरीत पैसा. आणि ह्या महायुती सरकारच्या काळात काय झालं की यांनी बऱ्याच काही योजनांचा पाऊस दिला, परंतु आता त्यांचा पर्सनल विषय झाला. परंतु नक्कीच शेतकरी बांधवांनो, जर कधी माझं ओपिनियन म्हणायचं म्हटलं तर आपण ते सांगू शकत नाही, कारण की आता सध्या आचारसंहितेचा टाइम चालू आहे. तर तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा की तुमची कर्जमाफी कोणतं सरकार करू शकते, महायुती सरकार करू शकते का महाविकास आघाडी करू शकते, किंवा स्वयं काँग्रेस सरकार जर कधी स्थापित झालं, सत्तेत आलं तर ते करू शकते. कमेंट करून मात्र नक्की सांगा शेतकऱ्यांनो. तर उद्धव ठाकरे यांचं स्वतःचा प्रश्न कोणतंही ओपिनियन त्यांनी कर्जमाफी संदर्भात दिलेले नाही शेतकऱ्यांनो. आता जे की राज्यामध्ये जे की शेतकऱ्यांनो तिरंगी लढत किंवा खूप मोठ्या प्रमाणात लढत आता जे की विधानसभेला होणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण एवढ्या मोठ्या प्रमाणात चिघळले. खास करून 2 कारणं आहेत त्याच्याकरता. नंबर 1चा मेन पॉईंट म्हणजे राज्यातील मराठा आरक्षण. मित्रांनो, जालना जिल्ह्यातील जो टर्निंग पॉईंट तिथे बनला होता मित्रांनो, जे की केंद्रबिंदू मराठा आरक्षणाचं अंतर्गत सराटी येथून जे की खूप जास्त आता काही आरक्षणासंदर्भातील बैठका सर्व काही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून होऊ लागल्या, म्हणून राजकारण खूप जास्त चिघळल्याचं वातावरण आता राज्यातील दिसून येत आहे. सर्वात मोठा फटका हा सरळ बसायचा म्हटलं तर महायुती सरकारला मराठा आरक्षणाचा बसणार आहे. हे बऱ्याच काही ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलच्या माध्यमातून ही माहिती समोर येऊ लागली शेतकऱ्यांनो, आणि याचा 90% फायदा जे की महाविकास आघाडीला देखील होण्याचे चान्सेस आहे, असं देखील आता बऱ्याच काही सूत्रांच्या माध्यमातून सांगण्याचं समोर येऊ लागलाय. तुम्हाला काय वाटतं? तुमची राय कमेंट करून नक्की सांगा की मराठा आरक्षणाचा फायदा कोणत्या सरकारला होईल किंवा कोणत्या आघाडीला होईल, महाविकास आघाडीला का महायुतीला, हे मात्र कमेंट करून नक्की सांगा. आता जे की शेतकऱ्यांनो ही तिरंगी लढत होण्याची मोठी शक्यता आता जे की राज्यातील राजकारणात होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची राय कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा, आणि पुढील पण असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या शेतकरी बांधवांनो. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.